आणि एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। गुणरत्न सदावर्ते, कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। वरळीतून सदावर्ते निवडणूक लढणार। वरळीमध्ये सदावर्ते आदित्य ठाकरेंना भिडणार अशी माहिती मिळते आहे। स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनीच ही माहिती दिली आहे। काहीच दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते न्यूज 18 लोकमतवर आले होते आणि न्यूज 18 लोकमतवर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया सुद्धा दिली होती। आत्ताची जी बातमी आहे ती गुणरत्न सदावर्ते हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जाणार आहेत असं कळतंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया। प्रशांत, ही मोठी बातमी। सोना, नक्कीच आपल्याला माहिती आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरळी हा विधानसभा मतदारसंघ हा आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आला। आणखी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर वरळी या विधानसभा मतदारसंघाकडे प्रत्येक राजकीय पक्षाचं बारीक लक्ष दिसून येत आहे। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय नेते सुद्धा याच ठिकाणी लक्ष देत आहे आणि त्यातच गुणरत्न सदावर्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचे स्पष्ट संकेत दिल्यानं ही निवडणूक एक वेगळ्याच पातळीवर रंजक होऊ शकते। अर्थातच गुणरत्न सदावर्ते हे महायुतीचे उमेदवार होणार का अपक्ष उमेदवार असणार का इतर कोणत्या पक्षाची कास धरणार याबद्दल कोणतीही स्पष्टता आता जरी नसली तरी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अतरंगी वागण्यानं, वादग्रस्त बोलण्यानं, वेगवेगळ्या विषयातली खंबीर भूमिका, मग ते एसटी आंदोलन असो किंवा त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आता मराठा आरक्षण विरोधी गुणरत्न सदावर्ते यांनी घेतलेली भूमिका असो आणि याचमुळे वरळी हा अत्यंत ग्लॅमराइज असलेला विधानसभा मतदारसंघ गुणरत्न सदावर्ते यांच्या अपेक्षित होऊ घातलेल्या एंट्रीनं अधिकच गाजणार एवढं निश्चित। बघूया अजून काय काय होतंय ते। सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। म्हणजे महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे कदाचित वरळीतून उभे राहतील, महायुतीचा उमेदवार असेलच, मनसेही इच्छुक आहे आणि आता सदावर्तेंचंही नाव येत आहे।